Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. Send button. Double tap to activate. I learn English. I learn English. So do you. So do you. We will hear and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. इंग्रजी पाठ क्रमांक 19. आय लर्न इंग्लिश सो डू यू. नमस्कार. आज रविवार 30 जानेवारी 2022. आज आपल्याला आणखीन काय पुढे शिकायचं आहे. व्हॉट इज डे टुडे म्हणजे आज कोणता वार आहे. टुडे इज संडे. आज रविवार आहे. काल कोणता वार होता. व्हॉट वॉज द डे यस्टरडे. काल कोणता वार होता म्हणजेच कोणता दिवस होता. यस्टरडे वॉज सॅटरडे. यस्टरडे वॉज सॅटरडे. काल शनिवार होता. व्हॉट डीड यू डू टुडे इन द क्लास. तुम्ही आज वर्गात काय केलं. व्हॉट डीड यू डू टुडे इन द क्लास. आज वर्गात काय केलं. वी लर्न्ड सम इंग्लिश लेसन्स. आम्ही वर्गात काही इंग्रजीचे पाठ शिकलो. पाठ केले. आता लर्न्ड LEARNT लर्न्ड अथवा लर्न्ड LEARNED. वी लर्न्ड सम इंग्लिश लेसन्स इन द क्लास टुडे. म्हणजे आम्ही काही इंग्रजीचे पाठ वर्गात शिकलो. आता लर्न्ड आणि लर्न्ड हे दोन्ही प्रकारे वापरलं जातं. एक कोणतंही वापरायचं. आलं का लक्षात. आता वेअर डीड शी लिव्ह म्हणजे ती कुठे राहत होती. वेअर डज शी लिव्ह ती कुठे राहते. वेअर डीड शी लिव्ह ती कुठे राहत होती. कुठे राहिली असा त्याचा अर्थ आहे. शी लिव्ड इन अमरावती म्हणजे ती अमरावतीत राहत होती. अमरावतीत राहिली. Where was your brother on that day. तुझा भाऊ त्या दिवशी कुठे होता. Where was your brother on that day. तुझा भाऊ त्या दिवशी कुठे होता. तुझी आई शाळेत आली. तुझी आई तुला शाळेत घेऊन गेली का. डीड युअर मदर टेक यू टू द स्कूल. तुझी आई तुला शाळेत घेऊन गेली म्हणजे तुझ्या आईने तुला शाळेत नेलं. डीड युअर मदर टेक टू द स्कूल. डीड युअर मदर टेक टू द स्कूल. पण कसं आहे आता हा प्रश्नार्थक वाक्य आहे आणि त्यामुळे त्याने सुरुवात झालेली आहे. डीडने सुरुवात झालेली आहे. मग त्याचं उत्तर कसं आहे. येस माय मदर टूक मी टू द स्कूल म्हणजे हो आईने मला शाळेत नेलं. येस माय मदर टूक मी टू द स्कूल. आई मला शाळेत घेऊन गेली. आईने मला शाळेत नेलं. व्हॉट डीड यू डू देअर. सॉरी तुम्ही तिथे काय केलं. व्हॉट डीड यू डू देअर. तुम्ही तिथे काय केलं. वी लर्न्ड सम पोएम्स अँड लेसन्स.
वी लर्नड, आम्ही काही पाठ व कविता शिकलो. लेसन्स पाठ, पोएम्स कविता POEMS. लेसनची स्पेलिंग तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. विच टेबल डिड यू लर्न यस्टरडे, म्हणजे तुम्ही काल कोणता पाढा शिकलात. विच टेबल डिड यू लर्न यस्टरडे, तुम्ही काल कोणता पाढा शिकलात. वी लर्नड टेबल 14, वी लर्नड टेबल 14, म्हणजे आम्ही 14चा पाढा शिकलो. आलं का लक्षात. हू वॉज देअर विथ, तुझ्याबरोबर तो कोण होता. हू वॉज विथ यू देअर, तुझ्याबरोबर तो कोण होता. हू वॉज विथ यू देअर, तिथे तो तुझ्याबरोबर कोण होता. तो माझा भाऊ होता. ही वॉज माय ब्रदर, तो माझा भाऊ होता. अथवा तो माझा एक मित्र होता. ही वॉज माय फ्रेंड, तो माझा मित्र होता. अथवा ही वॉज वन ऑफ माय फ्रेंड, म्हणजे मला अनेक मित्र असल्यापैकी माझा एक मित्र होता. ही वॉज वन ऑफ माय फ्रेंड, तो माझ्या एका मित्रापैकी एक मित्र होता. असं ही वॉज वन ऑफ माय फ्रेंड. हू डीड कॉल यू, तुला कुणी हाक मारली. माय फादर कॉल्ड मी, म्हणजे माझ्या वडिलांनी हाक मारली. हू डीड कॉल यू, तुला कोणी हाक मारली किंवा तुला कोणी बोलावलं. माय फादर कॉल्ड मी, कॉलचा कॉल्ड होतो. CALL कॉल, मूळ बोलावणे, हाक मारणे, त्याचा पास्ट टेन्स CALLED पास्ट टेन्स. तर माय फादर कॉल्ड मी. डिड यू, म्हणजे आपण जेवण घेतलं का. डिड यू हॅव लंच, आता लंच म्हणजे दुपारचं जेवण. डिड यू हॅव लंच, दुपारचं जेवण घेतलं का. येस वी हॅड लंच, आता हॅवचं हॅड होतं हे लक्षात ठेवा. हॅवचं हॅड होणार. सेकंड पास्ट टेन्स हॅवचं हॅड. हॅव म्हणजे मी या अगोदर सांगितलेलं आहे, जवळ असणे हे आहेच, पण त्यापेक्षा क्रियापद कसं आहे की घेणे पिणे, म्हणजे चहा पाणी घेणे पिणे जेवण करणे वगैरे, त्याच्यासाठी पण हॅव हे क्रियापद वापरलं जातं. वी हॅव टी, म्हणजे आम्ही चहा घेतो. डिड वी हॅव कॉफी, म्हणजे आम्ही कॉफी घेतली. नो वी डिड नॉट हॅव कॉफी, हे आम्ही कॉफी घेतली नाही. वी हॅड सरबत, वी हॅड शरबत, म्हणजे आम्ही सरबत घेतलं. हॅड, हॅवचं हॅड, वी हॅड सरबत. हू वेर देअर वेन आय कॉल्ड यू, तिथे कोण होतं जेव्हा मी हाक मारली किंवा मी बोलावलं. तिथे कोण होतं जेव्हा मी हाक मारली तेव्हा मी बोलावलं. देअर वेर माय फ्रेंड्स वेन यू कॉल्ड मी, माझे मित्र होते जेव्हा तुम्ही मला बोलवलं. अथवा देअर वेर सम गेस्ट वेन यू कॉल्ड मी, तिथे काही पाहुणे होते जेव्हा तुम्ही मला बोलावलं. व्हॉट डीड यू टॉक टू देम, तू त्याच्याशी काय बोलला. वी हॅड फ्रेंडली टॉक, म्हणजे आम्ही जस्ट मैत्रीपूर्ण बोललो, मित्रत्वाचं बोललो असं. वी हॅड फ्रेंडली टॉक्स, म्हणजे आम्ही मैत्रीपूर्ण बोललो किंवा मित्रत्वाचं काही बोललो, म्हणजे आपसातलं बोललो असं त्याचा अर्थ. व्हॉट डीड यू टॉक विथ देम, असं म्हणजे तू त्याच्याशी काय बोलला, त्यांच्याशी काय बोलला. वी हॅड
फ्रेंडली टॉक्स अथवा वी हॅड फन. वी हॅड फन म्हणजे आम्ही गंमत केली. आम्ही गंमत केली. आता मला वाटतं मी हां 16चा पाढा घेऊया. लेट अस मूव टू टेबल 16. 16च्या पाढ्याकडे वळूया. 16 वन जा 16, 16 टू जा 32, 16 एके 16, 16 दुने 32, 16 थ्री जा 48, 16 फोर जा 64, 16 त्रिक 48, 16 चौक 64, 16 फाईव्ह जा 80, 16 सिक्स जा 96, 16 85, 16 सक 96, 16 सेवन जा 112, 16 एट जा 128, 16 सात 16 साती 12 दरसे, 16 आठे 28. 16 नाईन जा 144, 16 टेन जा 160, 16 नव्वे 44, 16 10 60. 16 11 जा 176, 16 12 जा 192, 16 अकरे 76, 16 बारे 92. So friend, here today the table ends as well as lesson is over today. I learn English, I learn English. So do you, so do you. Send. We will hear and speak it. We Pause. Button. The star voice message. Button. Pause. Button. Send. Button.